लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 26 मेचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि सुरुवातीलाच या मानिनीताईंचं रौद्ररूप दाखवलंय त्यांनी। मानिनीताई नंदिनीची तर गोड गोड बोलतात आतमध्ये, कारण तिची तब्येत बरी नसती ना, पण बाहेर येऊन काव्याला ओरडायला लागतात, काय ग हे, कधी झाला तुझ्यावर हल्ला, कधी झाला हा हल्ला। काव्या आता बघते पार्थकडे, मग ती काव्याला चिडून म्हणतात, त्याच्याकडे बघू नको, माझ्याशी बोल, चल सांग मला कधी झाला हा हल्ला। मग आता काव्या पोपटासारखी बोलायला लागते सगळं, आणि काय काय झालं, कसं कसं झालं ते सगळं मानिनीताईंना, तिथे मिथून काका आहेत त्यांना सगळ्यांना सांगितलंय, आणि तो दीपक कसा हल्ला करून गेला ते सर्व सगळ्यांना कळलं। आता बघा प्रेक्षकांनो, हे सगळे मागच्या भागामध्ये जास्ती व्हिज्युअलाइज करतात हे आपल्याला माहितीच आहे, तर तसंच त्यांनी ऐकवलंय। काव्याने स्वतः सांगितलेलं होतं की या हल्ल्याबद्दल कोणाला सांगू नका, कारण पोलीस कंप्लेंट वगैरे झाली तर उगाच सगळ्या मोठ्या लोकांना प्रॉब्लेम व्हायचा। आता हे सगळं सांगितल्या सवरल्यानंतर मानिनीताई इतक्या संतापतात ना, बाप रे बाप, आणि लगेच माया पण करतात हा काव्याची, बघत राहा। हे सगळं ऐकल्यावर त्यांच्या पायाखालची जमीन सरकते आणि त्या काव्याला म्हणतात, एवढं सगळं झालं आणि तुम्हाला सांगावंसं वाटलं नाही पार्थ, तुला पण सांगावंसं वाटलं नाही काय रे, अरे तुम्हा दोघांना काही कळतं का काय रे पार्थ, हिला तर अक्कल नाहीये पण तुलाही कळत नाही का रे पार्थ। पार्थ आता केविलवाणा पाहायला लागतो बरं का काव्याकडे। मग मिथून भाऊजी म्हणतात, जाऊ द्या वहिनी, मोठे आहेत पोरं, लग्न झालंय पोरांचं आता। त्यावर आता मानिनीताई म्हणतात, बरोबर आहे भाऊजी, बरोबर आहे तुमचं, लग्न झालंय हो त्यांचं, त्यांनी आपल्यापासून काहीही लपवायचं त्यांना अधिकारच आहे ना, पण आपण मात्र शांत बसायचं, हो की नाही। काय ग काव्या, तुझ्या घरात हे असं झालं असतं तुझ्या माहेरी तरी पण लपवलं असतं का ग। आता पार्थला कसं तरी होतंय, कारण आता काव्या ओरडा खाते ना। आता या मानिनीताई म्हणतात, खरं सांग काव्या, तुझ्या घरी हे सगळं असं झालं असतं तर तू हे सगळं लपवून ठेवलं असतं का, तर तुझ्या आई वडिलांनी तुला डांबवून ठेवलं असतं, तू हे सगळं यासाठी लपवलं की आम्ही तुला डांबवून ठेवू म्हणून। तुम्हा दोघांना समजतंय का काय केलंय तुम्ही दोघांनी हे। काय रे पार्थ, पोरखेळ वाटतोय तुम्हा सगळ्यांना हे सगळं। त्याच वेळेला सांगितलं असतं ना तर त्या दीपकवर, कोण तो दीपक, त्याच्यावर कारवाई झाली असती। आज नंदिनीची जी अवस्था झाली आहे ना, ती अवस्था आज झालीच नसती। आज तुझ्या ताईची जी अवस्था झाली आहे ना काव्या, त्या अवस्थेला तू जबाबदार आहेस, तुझ्यामुळे नंदिनीची अशी अवस्था झाली आहे। आता काव्या हे ऐकते आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते, बापरे खरंच की हे आपल्यामुळे झालंय। वसुआत्या तर मानिनीताईंचे हे रूप बघून घाबरतातच, पण असो, चोराच्या मनात चांदणं, वसुआत्याला माहिती आहे की त्या या सगळ्या मागच्या मास्टर माइंड आहेत। मध्येच आता त्या सायको दीपकचा सीन दाखवलाय, आता तो त्याच्या खोलीवर येतो आणि नंदिनीचे ते फोटोग्राफ्स बघून हसायला लागतो एकदम सायकिक पद्धतीने, आणि त्याला आठवतं की आपण नंदिनीला प्रपोज केलं आणि नंदिनीने त्याला रिजेक्ट केलं, त्याच्या तोंडात मारली, आणि आता तो स्वतःच्याच मनाशी बडबडतो, वेडीएस नंदिनी, वेडीएस, माझा प्रेम स्वीकारून तू गुलाब घेतला असता ना तर आज तुला जीव गमवायची वेळ नसती आली। अगं एवा ना, तुझ्या जीवामुळेच तुझा जीव गेला असेल ग, देव तुझ्या आत्म्याला शांती देव नंदिनी, रेस्ट इन पीस, असं तो काहीतरी बडबडतो। हा प्रेक्षकांनो, बाई अवघडच आहे, आपण मालिकेच्या पात्राबद्दल बोलतोय बरं का। तर पहा, आता पार्थ त्याच्या आईला म्हणतो, आई ग तू शांत हो, तू नको ग अशी चिडचिड करू, अगं काव्याची काही चूक नाहीये। त्यावर आता मानिनीताई म्हणतात, हो बरोबर आहे रे, तुम्हाला माझं चिडणंच दिसणार, माझी माया, माझी काळजी तुम्हाला दिसणारच नाही। त्या दिवशी हिला काही झालं असतं तर काय झालं असतं रे पार्थ, काय झालं असतं सांग ना। आता या रडायला लागतात मानिनीताई आणि मग म्हणतात की नंदिनीला आज काही झालं असतं तर काहीच वाटत नाही का रे पोरांनो तुम्हाला, अरे या पोरींची जबाबदारी आहे रे आपल्यावर पार्थ। आता काव्याला रिअलाइज होतं की तिने केवढी मोठी चूक केली आहे। आता लगेच वसुआत्यामध्ये बोलतात आणि म्हणतात, काय रे पार्थ, अरे मी सुद्धा घरात होते ना, अरे तेव्हाच हाक मारली असती तर आम्ही पोलिसांना फोन केला असता, विक्रांतने पोलिसांना फोन केला असता, तो पण होता ना तेव्हा घरामध्ये। आता तेवढ्यात मानिनीताई म्हणतात, अहो यांना कुठे आपल्यावर विश्वास आहे वसुताई, अहो आपल्याला कळलं असतं तर आपण यांना डांबून ठेवलं असतं ना। मग आता काव्या म्हणते, आई काकू शांत व्हा, खरंच शांत व्हा, म्हणजे जे काही झालं ना त्यासाठी मी सॉरी म्हणते तुम्हाला काकू, प्लीज प्लीज माझ्यावर चिडू नका। मग मानिनीताई तिच्या गालावरनं हात फिरवतात आणि थोडं शांत होतात। मग काव्या म्हणते, काव्या पुन्हा त्याच ट्रॅकवर आली आहे बरं का, आणि म्हणते कशी, प्लीज विक्रम काकांना काही सांगू नका, ते घरी परत आले ना की मी सांगेल त्यांना स्वतःहून, पण त्यांना उगाच तिकडे टेन्शन नको। तसं काव्याचं म्हणणं बरोबर आहे म्हणा, लांब असलेल्या माणसाला जास्ती टेन्शन येतं असं काही सांगितलं तर। असो, पण आता मिथून दादा म्हणतात, दादा भाऊजी काका काय काय शब्द येतात बाबा यांच्यासाठी। असो, आता ते मिथून काका म्हणतात की अगं
अगं काव्या, तो दीपक जर एवढा पुढे गेला असेल ना, तर आता त्याला आपण मागेच ओढलं पाहिजे ग, नाहीतर त्याची हिंमत आता वाढतच जाईल. आणि आता एक्झॅक्टली जीवाने ठरवलंय की आता काय करायचंय, त्या दीपकचा काटा काढायचा आहे. पण वसू आत्याची चांगलीच तंदरली आहे प्रेक्षकांनो, कारण वसू आत्याने आगाऊपणा केलाय नंदिनीला किडनॅप करायचा, तेही त्या रम्यासाठी. आणि आता हे प्रकरण त्यांच्या अंगाशी शेकणार हे नक्की. आता जीवा ठरवतो काही झालं तरी नंदिनीला जीवे मारणाऱ्या त्या दीपकला धडा शिकवायचाच. त्याने नंदिनीचा जीव घ्यायचा प्रयत्न केलाय, त्याला तर मी सोडणार नाहीये. आणि इकडे पार्थ पण एक्झॅक्टली तेच म्हणत असतो की आता त्या दीपकला सोडायचं नाही, कारण त्याने काव्यावर सुद्धा हमला करायचा प्रयत्न केला होता. आता त्याला कायमची अद्दल घडूयात असं म्हणून आता पार्थ आलाय जीवाकडे. आणि मानिनी ताई आता काव्याच्या गळ्यात पडून रडतायत की केवढं मोठं संकट होतं आणि ते परतून गेलं. तर असो, आता हा जीवा नंदिनीला सांगत असतो की त्याला कायमची अद्दल घडवायची आणि त्याला ना आता कायमचा सरळ करतो बघ नंदिनी. तेवढ्यात पार्थ येतो आणि म्हणतो जीवा तू एकटा नाहीयेस, आपण दोघे मिळून हे करणार आहोत. आता हे युद्ध फक्त तुझ्या एकट्याचं नाहीये. अरे बापरे, याच्यात युद्ध कुठून आलं? आता पार्थ म्हणतो हे युद्ध आपलं आहे, आपल्या माणसाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्याला आपण सरळ करतो. जीवा म्हणतो ते तर करणारच आहे दादा आपण. आता तो हिम्मत करणार नाही कुणाकडेच वाकडं बघण्याचा. असा वार करू नये एकच की त्याने पाणी मागितलं नाही पाहिजे. आता पार्थ म्हणतो तो आता सुखाची झोप घेत असेल जीवा. मग जीवा म्हणतो दादा उद्याची त्याची सकाळ शेवटची ठरेल. आता दोघे एकमेकांच्या हातात हात देतात आणि ते काव्य बघते. पण इकडे वसू आत्याला येतं टेन्शन. आता सकाळ झालेली दाखवली आहे आणि सकाळी सकाळी वसू आत्या टेन्शनमध्ये आहेत आणि विचार करताय बाप रे, नंदिनीच्या बाबतीत जे काही घडलं ते भयंकर होतं, पण दीपकने आता जो हल्ला केलाय यात काही माझा हात नाहीये. हा म्हणजे एक वेळेला मीच त्या दीपकच्या मागे गेले होते नंदिनीला किडनॅप कर सांगायला, पण आता माझा त्याचा काही संबंध नाहीये. तेवढ्यात ती रम्या येते आणि वसू आत्याला हात लावते. पण आता त्या वसू आत्या डचकतात, कारण आता त्यांना वाटतंय हे प्रकरण त्यांच्यावर शेकणार आहे म्हणून. रम्या म्हणते अगं एवढी काय डचकते आई, काय झालं तुला? वसू आत्या म्हणतात रम्या मूर्ख आहेस का, अगं एवढ्याने काय हात लावलंस, मी घाबरले ना. रम्या म्हणते एवढं काय झालं तुला घाबरायला, अगं मीच होते ना. वसू आत्या म्हणतात ते मी ते. रम्या म्हणते आई काय झालं, तू अशी का फेऱ्या मारते सकाळी सकाळी, तुझं पोट दुखतंय का? वसू आत्याला काही उमजे ना काय बोलावं आणि काय नाही. रम्या म्हणते आई तुझे डोळे पण थकल्यासारखे दिसत आहेत, तू काही झोपली नाहीस का रात्री, काय झालंय बोलशील का? मग वसू आत्या म्हणतात बाई झोप तर लागायला पाहिजे ना मला. अगं रात्री झोपच नाही लागली ग, डोळा लागला की मी दचकून उठत होते. मग रम्या म्हणते तुला तेच विचारते मी, काय झालं एवढं दचकून उठायला? वसू आत्या म्हणतात बाई झालं नाही पण होणार आहे लवकर. रम्या म्हणते काय होणार आहे आता? मग वसू आत्या म्हणतात काय ग तू विसरली ना रम्या, तुला काल काय सांगितलं मी? अगं तुला सांगितलं होतं ना मी नंदिनीवर अटॅक झालाय, त्यानंतर जीवा आणि पार्थने शपथ घेतली आहे ते दीपकला मारायला जाणार आहेत. मग ती रम्या मोठ्याने हसते. वसू आत्या म्हणतात अगं हसू नको, ते दोघे खरंच जातील त्या दीपकला मारायला. त्यावर रम्या म्हणते अगं आई हसू नको तर काय करू? अगं काही आपलं ते दोघं जर उद्या म्हणाले की आम्ही हे लग्न मान्य केलं, पण असं होणार आहे का आई खरंच? अरे बापरे, हिचा कॉन्फिडन्स जरा ओव्हर झालाय. पण असो, रम्या म्हणते आई तुम्हाला काल काय सांगितलं होतं की नंदिनीवर हल्ला झाला म्हणून ते दोघे चिडले पेटून उठले. त्यावर वसू आत्या म्हणतात अगं तेच तर सांगते ना तुला. रम्या म्हणते अगं त्या रागाच्या भरात बडबडले असतील ते, प्रत्यक्षात काही होणार नाहीये असं. चल मी लिहून देते तुला हवं तर. जीवा नंदिनीसाठी आणि पार्थ काव्यासाठी त्या दीपकला मारणार नाही, पण हिचा कॉन्फिडन्स फेल ठरलाय. पुढच्या सीनमध्ये तुम्ही बघत आहात की काव्या सकाळी सकाळी उठते आणि तिच्या लक्षात येतं की पार्थ खोलीमध्ये नाहीये आणि नंदिनी पण तिच्या खोलीत उठली आहे आणि तिच्याही लक्षात येतं की जीवा खोलीमध्ये नाहीये. थोडक्यात सांगायचं झालं तर पार्थ आणि हा जीवा दोघांनी जे ठरवलं ते करून दाखवलं आणि पहाटेच अंधारात ते दोघंही दीपकला शोधायला निघाल्यात. इकडे नंदिनी उठली आहे आणि तिकडे काव्या पण उठली आहे. दोघी विचार करतायत की हे कुठे गेलेत, म्हणजे त्यांचे हे बरं का. आता इकडे बघा पार्थ आणि जीवा गाडीमध्ये बसलेले दाखवलेत आणि आता दीपकच्या शोधात प्रित्यर्थ ते दोघे निघाले. जीवा गाडीत बसल्या बसल्या म्हणतो दादा आज काही झालं ना तरी हा दीपक आपल्या हातून सुटला नाही पाहिजे. पण तो दीपक अत्यंत भयंकर माणूस दाखवलाय. तो वेषांतर करून पळून जाण्याचा प्रयत्न करतो, पण तो जीवा जो आहे ना तो त्याला गाठतोच. पुन्हा एकदा रम्या आणि वसू आत्याचं सीन दाखवलाय. एकीकडे थरार रंगवलाय, जीवा आणि पार्थ एकदम जोशमध्ये चाललेत गाडीत आणि दुसरीकडे बघा वसू आत्या म्हणत असतात अगं ए रम्या
तुला खरंच असं वाटतंय का तो दीपकला मारायला जाणार नाही? म्हणजे जीवा आणि पार्थ दोघेही. रम्या म्हणते नाही ग आई, अगं तू हे सगळं थांबव. आणि आता रम्या अशी जादू करते वसवात्यावर आणि म्हणते चल ही निगेटिव्हिटी फेकून दे, नाव टेक अ ब्रीथ आणि म्हण गुड मॉर्निंग. म्हण की ग गुड मॉर्निंग. मग वसवात्या गुड मॉर्निंग म्हणता क्षणी त्यांच्या त्या जुन्या ताई आल्यात कामावाल्या. वसवात्या म्हणतात बघ रम्या, साक्षात कल्पना मॅडम आल्यात, कुठं उगवला सूर्य? कल्पनाताई म्हणतात अहो वसवात्या ते. आता वसवात्या म्हणतात वसवात्या काय वसवात्या, कुठे होती का इतके दिवस? आणि कल्पना तुला आमचं घर काय धर्मशाळा वाटली का? आओ जाओ घर तुम्हारा. मग आता रम्या म्हणते अगं आई किती ओरडतेस त्यांच्यावर. कल्पनाताई तुम्हाला कपडे घ्यायचे आहेत का लॉन्ड्रीचे? जा तिथे ठेवलेत घ्या बरं. रम्याने या दोघींचे वाद मिटवले. त्या कल्पनाताई गेल्यानंतर वसवात्या पुन्हा म्हणतात हे रम्या तुला खरंच वाटतंय का ग असं की पार्थ आणि जीवा जाणार नाही दीपकला मारायला? मग रम्या म्हणते अगं काय आई तेच तेच बोलतेस. आणि आता रम्याला अचानक ना लॉन्ड्रीच्या कपड्यामध्ये पार्थचे कपडे सापडले. रम्या वसवात्याला म्हणते अगं हे बघ हा पार्थचा शर्ट आहे बघ बादलीमध्ये. आता काव्या थोडीच त्याचा शर्ट काढून देणार आहे लॉन्ड्रीसाठी, म्हणजे पार्थ घरातच आहे. आता त्या कल्पनाताई म्हणतात नाही नाही अहो पार्थ दादा तर सकाळीच गेले. रम्या म्हणते तो बाहेर गेलाय पार्थ, मग हे कपडे कोणी दिले? मग आता ती कल्पनाताई सांगते की हो हे कपडे काव्याताईनेच दिले. रम्या आता गडबडते ना. रम्या म्हणते बरं 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 ठीक आहे काव्याने दिले असतील एवढे कपडे लॉन्ड्रीसाठी, मग त्याच्यात काय एवढं? नाही ऑफिसमध्ये मोठं प्रोजेक्ट आहे ग आई, मग पार्थ गेला असेल लवकर ऑफिसमध्ये बरं का आई. अगं असं काही नसेल. मग लगेच ती कल्पनाताई म्हणते की नाही नाही पार्थ दादा ऑफिसला जातात तशी बॅग नव्हती त्यांच्या हातात. वसवात्या विचारतात मग त्या कल्पनाताईंना अगं कुठे गेले मग दोघे जण? मग आता त्या कल्पनाताई सांगतात अहो ते दोघं जण ना एकदम असे राग गेले. जीवा दादा पण होते सोबत त्यांच्या आणि असं वाटत होतं जसं काही कोणाला मारायलाच निघालेत. इतके रागात होते दोघं जण, एकदम असे लवकर आवरलं त्यांनी आणि लगेच गेले हो बाहेर. बापरे मला तर भीतीच वाटली आज. आता असं ऐकून वसवात्याला आणखीन टेन्शन आलंय, कारण त्यांना कळलंय की पार्थ आणि जीवा दीपकलाच मारायला गेलेत. आणि वसवात्या म्हणतात बापरे अगं रम्या आता. आणि रम्या आणि वसवात्या एकमेकींच्या तोंडाकडेच बघत राहतात. वसवात्यांना ना आता एवढी म्हणजे घाबरगुंडी उडाली आहे त्यांची की आता पुढचा प्रोमो जो त्यांनी दाखवलाय, म्हणजे अजून वेळ आहे, अजून काही सीन व्हायचे आहेत. पुढच्या प्रोमोत त्यांनी दाखवलंय की वसवात्या स्वतःच कबुली देतात की दीपक डेंजर आहे वगैरे वगैरे. पण बघत राहा आता. जीवा आणि पार्थ दोघे आलेत आश्रमामध्ये. आश्रमात आल्या आश्रमाची अवस्था बघून त्या ज्या ताई आहेत मदतनीस या नंदिनीच्या, त्या आधीच घाबरलेल्या असतात. मग आता जीवा आणि पार्थ येऊन सांगतात की हे सगळं त्या दीपकने केलंय आणि काल रात्री नंदिनीवरती हल्ला झाला. आणि त्या घाबरतात बापरे तो दीपक, त्याचं नाव सुद्धा घेऊ नका, त्याने केलं ना हे सगळं. आम्हाला ना तो माणूस डोळ्यासमोर सुद्धा नको होता, अतिशय मूर्ख आहे तो. आणि कुठे तो पकडला गेला का? मग आता जीवा आणि पार्थ म्हणतात नाही आम्हाला त्याचा पत्ता द्या, आम्ही त्याचा शोध घेतोय. मग त्या ताईंनी त्या डायरीमध्ये बघितलंय त्या जीवाचा त्या दीपकचा नंबर कुठे सापडतो का, आणि मग त्यांना पत्ता आणि नंबर दिलाय त्या दीपकचा. आता पुन्हा एकदा वसवात्या आणि रम्याचा सीन दाखवलाय. त्या ताईंकडनं पत्ता घेऊन जीवा आणि पार्थ दीपकच्या मागावर निघाल्यात. आणि इकडे बघा आता वसवात्या घाबरल्या. वसवात्या त्या कल्पनाताईवरच राग काढत म्हणतात तू उचललेस ना कपडे, चल जा जा आता बाहेर जा. असं म्हणून वसवात्याने दरवाजा लावून घेतला. आणि रम्याला म्हणतात बघ रम्या मी तुला म्हटलं होतं ना की पार्थ आणि जीवा जातील दीपकला पकडायला, तू मारे मला म्हटली होती की ते जाणार नाही, मी लिहून देते तुला नासन तसं. आता रम्या म्हणते अगं आई ठीक आहे, होतं ना कधी कधी अंदाज चुकतात माणसाचे, करू दे ग त्यांना काय करायचं ते, मारू दे त्या दीपकला, तू कशाला एवढी घाबरतेस? त्यावर वसवात्या म्हणतात अगं ए रम्या तू मूर्ख आहेस का? मारू दे दीपकला, काय मारू दे दीपकला? तू विसरलीस का? अगं रम्या तुझं पार्थशी लग्न व्हावं म्हणून मीच त्या दीपकला सांगितलं होतं की लग्नातून नंदिनीला किडनॅप कर. आता ते सगळं पुन्हा एकदा रम्याला व्हिज्युअलाइज करून दिलंय वसवात्याने, रम्याला आठवून दिलंय वसवात्याने. आता रम्या म्हणते अगं आई आठवलं मला, तेच का ते? वसवात्या म्हणतात नशीब तुला आठवलं. अगं रम्या विचार कर, त्या दीपकच्या अंगावर गेला पार्थ आणि जीवा, तर त्या दीपकला ते मारतील ते मारतीलच, पण तो दीपक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपड करेल ना. आणि तो काही बोलून गेला तर, आणि त्याने आपलं नाव सांगितलं तर, म्हणजे माझं, मग काय होईल? आता रम्याला टेन्शन देऊन टाकलंय बरं का वसवात्याने. त्यामुळे आता काय काय होतंय ते बघत राहा. इकडे जीवाने त्याच्या पोलीस मित्राला फोन केलाय आणि तो त्याला सांगतोय की अरे मित्रा मी आतापर्यंत तुला कधीच फोन केला नाही, कारण महत्त्वाचं काम आहे यार, म्हणून मला तुझी मदत हवी आहे.
त्यावरती आता त्याचा मित्र तिकडनं म्हणतो, अरे यार बस काय जीवा, मी इन्स्पेक्टर विकी जरी असलो ना, सॉरी विजय का काहीतरी नाव घेतलंय त्याने, आणि म्हणतोय की तुझा मित्रच आहे यार मी, तुला जी काही मदत हवी ना ती मला सांग, काय करायचंय, काय झालंय. जीवा म्हणतो माझ्या बायकोवर अटॅक झालाय, अरे मला त्या गुन्हेगाराला शोधाय. पुन्हा वसुआत्या आणि रम्याचा सीन दाखवला बाबा. आता रम्या म्हणते वसुआत्याला, अगं आई तुला काय वाटतं तो दीपक काय करेल. वसुआत्या म्हणतात, अगं तो एक नंबरचा विक्षिप्त माणूस आहे ग, अगं तो काहीही करू शकतो, तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सांगू शकतो की मी नंदिनीला किडनॅप केलं आणि माझ्या सांगण्यावरनं त्याने हे सगळं केलं. अगं रम्या, हे जर जीवा आणि पार्थला कळलं ना तर संपलो आपण, सगळं संपलं ग. आता रम्या घाबरते, आता काय करायचं, तिला काही उमजे ना. ती म्हणते की अरे देवा, अगं आई हे म्हणजे असं झालं की आपली पापं आपल्याच समोर आली ग. नाही, आता असं करता कामा नये. अगं आई, असं जर झालं ना तर हे सगळेजण आपल्या दोघींना हकलून देतील ग घराच्या बाहेर, आणि मग आपल्याला कुठे जायचं, आपण काय करायचं ग आई, अगं आता काय करायचं. वसुआत्या म्हणतात, नाही, मी नाही असं होऊ देणार. हे बघ, मी पार्थ आणि जीवाला त्या दीपककडे पोहोचण्याआधीच त्या दीपकला मला सावध करावं लागेल. आता या वसुआत्या शहाणपणा करतात आणि दीपकला फोन करतात बरं का प्रेक्षकांनो. पण आता बघा, इथे पुन्हा जीवा आणि पार्थचा सीन दाखवलाय. आता तो जीवाचा मित्र म्हणतो, कोण आहे तो हरामखोर, त्याची हिंमत कशी झाली तुझ्या बायकोवरती हल्ला करायची, चल सांग मला, आपण त्याची चामडी सोलू. जीवा म्हणतो, अरे मित्रा तू काही करू नकोस, तू फक्त माझी एक मदत कर, मी तुला त्याचा नंबर पाठवतो, तू मला त्याचं लाईव्ह लोकेशन पाठवशील का. त्यावर त्याचा पोलीस मित्र म्हणतो, जीवा हे बघ, तू कायदा हातात घेऊ नकोस, आपण कायद्याने जाऊ. जीवा म्हणतो, अरे मी काही करणार नाहीये, मला फक्त तू नंबर दे यार त्याचा आणि ते लाईव्ह लोकेशन पाठव. सॉरी, तो म्हणतो की लाईव्ह लोकेशन पाठव. मित्रा यार तू फक्त मला त्याचं लाईव्ह लोकेशन पाठव ना यार प्लीज. आता इकडे बघा, हा नंदिनीच्या फोटो समोर पुन्हा बडबडत असतो दीपक. तो म्हणत असतो की नंदिनी, आता तुझा नवरा तुझ्या फोटो समोर बसून रडत असेल ग. आणि आता तेवढ्यात त्या वसुआत्याने केला फोन दीपकला. मग दीपक म्हणतो, बोला वसुंधरा मॅडम. अरे वसुंधरा मॅडम, तुम्हा देशमुखांसाठी बॅड मॉर्निंग असेल ना, पण तुम्ही तर खुश असाल. तुम्ही मला आधी जे काम दिलं होतं ना ते काम मी पूर्ण केलं. सॉरी बरं का मॅडम, माझ्यामुळे तुम्हाला सुतक लागलं. नाही, नंदिनीची शोकयात्रा वगैरे निघाली की नाही. त्यावर वसुंधरा म्हणजे वसुआत्या म्हणतात, अरे मूर्ख माणसा, शोकयात्रा तिची नाही तुझी निघणार आहे. आणि आता हा दीपक घाबरतो. मग आता मात्र जीवा त्याच्या मित्राला जरा इमोशनल ब्लॅकमेल करत म्हणतो, तू मला लाईव्ह लोकेशन पाठवणार आहेस का मी दुसऱ्या कुठल्या मित्राला माझ्या फोन करू. त्यावरती तो इन्स्पेक्टर म्हणतो, अरे ठीक आहे जीवा, देतो मी तुला लाईव्ह लोकेशन, तू डिटेल्स पाठव मला, माझ्या सोर्सेसला मी कळवतो आणि त्याचा नंबर ट्रेस करायला सांगतो. आता जीवाने त्याला नंबर पाठवलाय आणि पार्थ आणि जीवा दोघेही आता कामाला. पार्थ म्हणतो, मला काय वाटतं जीवा, या चिठ्ठीत जो ॲड्रेस आहे ना आपण तिथे जाऊन बघूयात का. जीवा म्हणतो, दादा मला नाही वाटत याचा काही उपयोग होईल, तो माणूस ना अत्यंत चालाक आणि हुशार आहे. अरे सतत डसणारा साप आहे तो, अगदी विषारी साप, पण ना तो कुठल्या तरी बिळात लपून बसलेला असणार आहे 100%. पण आता बघा प्रेक्षकांनो, सकाळ झालेली असते आणि काव्य आणि नंदिनी बाहेर येतात हॉलमध्ये आणि विचारतात कुठे गेलेत हे. मग आता मानिनताई म्हणतात त्या दीपकच्या मार्गावर गेलेत, त्याला पकडणार आहेत दोघं जण. आता पहा इकडे पुन्हा थरार रंगवलाय पार्थ आणि या जीवाचा. जीवा आणि पार्थ ठरवतात काही झालं तरी दीपकला सोडायचं नाही. कुठल्या तरी ॲड्रेसवर ते गेलेत आणि त्यांना कळलंय की तिथे तो दीपक आहे. लाईव्ह लोकेशनमुळे कळलं असावं, पण दीपक आता जीवाला गुंगारा देऊन जात असतो वेषांतर करून, तेव्हा जीवा त्याला पकड आणि दीपकला तुडवत होतो. आणि इकडे या वसुआत्या आधीच बोलबाला करत असतात, तो दीपक विकृत माणूस आहे, तो खूप भयंकर माणूस आहे. आणि काव्या त्यांना रेड हँडेड पकडत म्हणते, तुम्हाला कसं माहिती हो वसुआत्या तो दीपक कसा आहे ते. आणि वसुआत्या आता काव्याला घाबरतात, काय उत्तर द्यावं. पण असं तर वाटतंय खरं प्रेक्षकांनो की वसुआत्या एवढ्यात एक्सपोज होणार नाही, कारण अजून त्यांना भरपूर छळायचं आहे ना या दोघींना, त्याशिवाय मालिका कशी चालेल. पण आता दीपक मात्र सॉलिड मार खाणार आहे हे तितकंच खरं आहे. आणि मालिकेचा नवीन प्रोमो आलाय येत्या बुधवारचा, त्यामध्ये जीवा त्या इन्स्पेक्टर समोर कबूल करतो की माझ्या बायकोला मारहाण करणाऱ्याला मी सोडत नसतो. मग ते इन्स्पेक्टर विचारतात, कोण आहे तुमची बायको. मग हा मोठेपणाने आणि अभिमानाने सांगतो, माझ्या बायकोचं नाव नंदिनी जीवा देशमुख आहे. म्हणजे जसं काव्याने तोंडानं कबूल केलं की पार्थ माझा नवरा आहे, तसं याला कबूल करायला लावलं त्यांनी की ही नंदिनी माझी बायको आहे. म्हणजे हू न सू करून यांना आपलं कसं का असे ना यांना ते लग्न
कबूल करायला लावणं आहे. असं आहे बाबा, हे लग्नानंतर होईलच प्रेम. आता काय सांगू. आजचा भाग कसा वाटला हो तुम्हाला नक्की सांगा. छान होता, मस्त होता. लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजूनही प्रेक्षक सबस्क्राईब करत नाहीत. खूप प्रेक्षक असे आहेत जे विदाऊट सबस्क्राईब करत बघतात. असं करू नका हो. माझ्या कामाची पोचपावती म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना आवडल्यास हा व्हिडिओ शेअर करा. तर भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.